गुड मॉर्निंग मित्रांनो. पप्पांसोबत उठलो मित्रांनो. सोबत आम्ही नाश्ता वगैरे केला. पप्पा आले होते एक दिवसासाठी. पप्पांना भेटलो. पप्पी वगैरे घेतली मित्रांनो, जादूची झप्पी, आणि निघालो मित्रांनो ऑफिसच्या दिशेला. पप्पा आज जात होते मित्रांनो गावाला वर्धेला. मग मी पण माझ्या पप्पाला भेटलो आणि आलो मित्रांनो आपल्या ऑफिसला. लॉकर रूम मध्ये गेलो. लॉकरला लावली मित्रांनो चाबी आणि ठेवला आपल्या लॉकर रूम मध्ये फोन. मग काय मित्रांनो, टी ब्रेक मध्ये मित्रांनो टी नाही घेतली, डायरेक्टली बिस्किट खाल्ला. आणि अजून एक ब्लॉगर भेटला, त्याला गाड्याला भेटून मस्त वाटलं भाऊला. त्याला म्हटलं कीप इट अप भाऊ, करत राहा ब्लॉगिंग म्हणून. मग काय लंच ब्रेक वगैरे झाला मित्रांनो. सौरभ भाऊनं घेतलं मित्रांनो क्रीम रोल, त्यानं पण खाल्लं, मी पण खाल्लं. मग घेतली मित्रांनो सोप सुपारी. मग झाली मित्रांनो सुट्टी. आपलं काढलं मित्रांनो रेनकोट, घातलं आणि मित्रांनो मग माहिती पडलं पाऊस काय येत नाही. डायरेक्टली मग निघालो मित्रांनो पतकच्या प्रॅक्टिस साठी. ढोल वाजवासाठी पावर तर पाहिजे. मग घेतला मित्रांनो 35 रुपयाचा डाळ राईस मित्रांनो, मस्त पोट भरून खाल्ला. मग आलो मित्रांनो प्रॅक्टिसला. सगळ्या मित्रांनो वगैरेला भेटलो आणि मित्रांनो प्रॅक्टिस वगैरे चालू झाली. मग ध्वजची प्रॅक्टिस चालू होत होती मित्रांनो. मग काय मित्रांनो इथं ढोल वगैरे चालू होते ना वाजवणं. तेवढ्यामध्ये झाली मित्रांनो धीरज भाऊची एंट्री. धीरज भाऊ म्हटला मी पण येतो प्रॅक्टिसला, दररोज येशील तर तुला ढोल भेटणार ना. ब्लॉग कसा वाटला तुम्हाला मित्रांनो, तो कमेंट करून तुम्ही नक्की सांगा ना मुलांनो.